प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग विश्वाला आधाराची व्यवस्था घालत असताना न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना मृत्यू सार पटवण्याचा मृत्यू अटळ आहे, मृत्यू भेटणार आहे, मृत्यूच्या जवळ जाणार आहेत, मृत्यू आपल्याला पार पाडणार आहे आणि सर्वांशी मैत्री केल्यानंतर सर्वांकडनं धोका प्राप्त होणार आहे, पण मैत्री मृत्यूशी केल्यानंतर तो आपल्याला कधी धोका देणार नाही असा मृत्यू सार पटवणारा ज्या महात्म्याचा अभंग आहे. 18 पगड जातीतल्या लोकांनी ज्या महात्म्याला एका काळी इंद्रायणीचा स्पर्श करू दिला नाही अशा महात्म्याचा अभंग आहे की ज्याच्या स्पर्शाने इंद्रायणी बाटली जात होती. अशा महात्म्याचा अभंग आहे की त्याला मंदिरापर्यंत पोहोचू सुद्धा दिलं जात नव्हतं, पण अशा महात्म्याने 5 फूट साईंचं गुरान घुमटा नरद्याचं तत्व ओळखताना जगाच्या बाजारात विषय मांडत असताना आणि भक्तीचं चाच पेरत असताना ज्यांच्याकडे 36 वर्ष देव नांदला त्यांचा अभ्यास करत असताना देवानं समर्पक उत्तर दिलं होतं की मी ज्यांचं पोट धरून अध्यात्म करतोय, ज्यांच्या मार्गदर्शनानं मी अध्यात्माच्या वाटेवरती चालतोय, हो त्यांच्या घरचं उदाहरण देताना चोखोबारायांनी मृत्यूसार पटवताना मानवी जहाचं कल्याण होताना देव नांदवता येतो, देव घरी आणता येतो, देवावरती सत्ता राबवता येते असं बोलताना चोखोबाराय बोलले होते. अभिरमुला उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. ज्यांच्या घरी 36 वर्ष देवानं काम केलं, ज्यांच्याकडे 36 वर्ष देव नांदला त्यांचं उदाहरण घेताना नाथबाबा सांगतात उंबरठ्यासी कैसे शिव, उंबरठ्यासी कैसे शिव त्यात आम्ही रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंगनाहू नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथांच्या घरी जो नांदला ना, नाथांच्या घरी जो टिकला, नाथांच्या घरी ज्यानं पाणी भरलं त्या पांडुरंगावरती आमची प्रीत आहे, त्या पांडुरंगावरती आमची रीत आहे, आमचं तत्व आहे. चोखोबारायांचा अभंग आहे, अभंग मृत्यू सार पटवणार आहे. चोखोबाराय सांगतात 5 फूट साईंचं गुरान गुमटा असा नरदेव भेटल्यानंतर तुम्ही कितीही आयुष्य जपा राजे हो, पण एक दिवस तुमचा आयुष्याचा दोरा तुटणार आहे. तुम्ही बंगल्यात राहा, तुम्ही पाहिजे रेल्वे स्टेशनवर झोपा, तुम्ही पोटभर जेवण करा, उपाशी झोपा, पण एक दिवस कागद आई नाही, एक दिवस सर्वांचा आयुष्याचा दोरा तुटणार आहे. पण दादांनो, माझ्या ताईंनो, वैभव उभं करणारी माणसं आहेत, आम्हाला लई लांबून बोलवलेलं आहे. चोखोबारायांचा अभंग आहे, अभंगाची रूपरेषा अशी आहे की केवढाही वैभव उभं करा, केवढाही पसारा मोठा उभं करा, पण एक दिवस जायचंय, तुटला आयुष्याचा दोरा. भल्या भल्यांचा आयुष्याचा दोरा तुटला इथं सांगता येणार नाही. कोणी अमरचा पाटा घेऊन आलं नाही, सर्वजण मैत्री करणार आहेत मृत्यूशी. आपण जाणार आहोत, मृत्यूच्या काळाच्या तोंडात जाणार आहोत, पण जाताना आपलं सुंदर असं नरदेह, सुंदर असं जीवन आहे. आयुष्याची माळ जपता 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 माणुसकीची मोती जगत चाला, माणुसकीची मोती पवडत चाला, माणुसकी साठवत चाला. माणुसकी कामात येते, पैसा हा निमित्त आहे. आपल्या कोणत्याच स्मशानभूमीवरती, कोणाच्याच स्मशानभूमीच्या शेवटच्या काळाला जोही माणूस स्मशानभूमीपर्यंत गेला, कोणाची इस्टेट तिथं चिपकवली गेली नाही, कोणाचा सातबारा चिपकवला गेला नाही, कोणाचा बँक बॅलन्स तिथं लावला गेला नाही. पण तुम्हाला सांगू का, पैसा कमवता कमवता, इस्टेट्स कमवता कमवता ज्या माणसाने जगाच्या बाजारात माणसं कमवली, माणुसकी कमवली ना, त्याच्या उत्तर कार्याला, त्याच्या दसवाल्यात, त्याच्या प्रथम पुण्यतिथीला, त्याच्या मशानभूमीच्या शेवटच्या निरोपाला माणसांची गर्दी ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस समजतं याचा आयुष्याचा दोरा गोड होता, याला माणसांच्या जगात जगता आलं, दुसरं काहीच नाही. आणि ज्याला माणसांच्या जगात जगता आलं, तुम्ही कोणत्याही कॉलनीत फिरा, कोणत्याही परिसरात फिरा, काय कोणी आपली इस्टेट पाहून आपल्याला रामराम घालत नाही. आपल्याजवळ किती प्लॉट आहेत, किती बंगले आहेत म्हणून कोणी रामराम घालत नाही. अरे तुमची परिस्थिती पाहून तुम्हाला कोणी उजरे मुजरे घालणार नाहीत.
पण तुम्ही गाव सोडून या सुरत शहरामध्ये आपलं अधिराज्य गाजवत असताना पैशाला जेवढं प्राधान्य दिलं तेवढं माणुसकीलाही देता देता तुम्ही कोणत्याही एरियात गेलात ना, न ओळखणारा माणूसही तुम्हाला ज्या दिवशी रामराम घालतो ना, त्या दिवशी समजून जावं आपल्याला माणूस म्हणून जगता आलं. आणि हे जगण्यासाठी फक्त आयुष्य झोपावं लागतं हो. हे जगण्यासाठी आयुष्य सांभाळावं लागतं हो. आयुष्य सुंदर आहे, आयुष्य गोड आहे, आयुष्य समर्पक आहे. पण याला समजून घ्या. जर आयुष्य कळलं नाही ना, 5 फूट साईंचं गोरान गोमटा नरदेह जर वाया गेला ना, तुम्ही केवढ्याही मोठ्या पसाऱ्यात राहा, केवढ्याही मोठ्या वैभवात राहा, तुटला आयुष्याचा दोरा हेर वाहू गा पसारा. ज्याच्या घरात ज्ञानोबरायांचा फोटो आहे, ज्याच्या घरात पांडुरंगाचा फोटो आहे, ज्याच्या घरात आपल्या सद्गुरूंचा फोटो आहे, ज्याच्या घरात वारकरी विचार आहेत, तिथल्या लेकरांकडनं अपेक्षा ठेवा. लेकरं सेवा करतीलच, पण एक लक्षात ठेवा, आपला 35 लाखाचा बंगला असेल आणि त्याच्यात जर आपला सद्गुरूचा फोटो नसेल, आपली लाख रुपयाची प्रॉपर्टी असेल पण आपल्या घरामध्ये ज्ञानोबा तुकोबरांचा फोटो नसेल, आपल्या वैभवामध्ये कितीही मोठापण असेल पण घरामध्ये पहिल्या रूम मध्ये आपल्या वस्त्रीमध्ये मायबापांची सेवा नसेल, तर एक लक्षात ठेवा, ज्या घरात मायबापांची सेवा नाही, ज्या घरात माता पित्यांची सेवा नाही, ज्या घरामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय नाही, ज्या घरामध्ये सद्गुरूचं वातावरण नाही, असं वातावरण ज्या दिवशी पोरं आपल्या घरातली पाहतात ना, त्या आपल्या मृत्यूच्या काळात आपल्याला उत्तर देतात, टाकोनी पडती रांडा पोरे अंती होती पाठ मोहरे. जे वडील करती तया नाव धर्म ठेविती. तुम्ही जसं वागाल ना तसं तुमच्या पारड्यात पडणार आहे. तुम्ही सासू सुनांची चांगली मैत्री होत असेल तर अंदाज करावा की पुढे येणाऱ्या काळात आपली सुद्धा सून आपल्याशी मैत्री करेलच. पण येणाऱ्या काळात, चालू असलेल्या वर्तमान काळात जर घरामध्ये सासू सुनांचा टाळ नसेल तर येणारी पिढी सुद्धा आपल्याला उत्तर देणार आहे, ती सुद्धा टाळमेळ ठेवणार नाही. सोपी रीत नाही आहे. संसार सारख्या कुरुक्षेत्रात जगत असताना, पैसा सांभाळताना, नातीगोती सांभाळताना, कुटुंब सांभाळताना, ज्यांच्यासाठी हाय उपवास करावी, ज्यांच्यासाठी रात्रंपाठ कष्ट करावं ना, ती लोक एक दिवस आपल्याला जेव्हा आकाडी लावतात ना, जेव्हा आपल्याला पेटवतात ना, तेव्हा अंतिम स्थिती अशी असते. तुम्हाला सांगू का, जे घर सांभाळण्यासाठी तुम्ही रात्रंपाठ ड्युट्या केल्या, जे घर सांभाळण्यासाठी तुम्ही एक टाइम जेवलात, ऐका ना, त्याच घरामध्ये तुमचं कमवणं बंद झालं, त्या घरामध्ये तुमचं पैसा आणणं बंद झालं, त्या घरामध्ये तुमची किंमत कमी होते आणि शेवटी तुम्हाला फक्त एकच सर्टिफिकेट भेटतं, टाकोनी पडती रांडा पोरे अंती होती पाठ मोहरे. सर्व विषय भंगून जातो. जगाच्या बाजारात स्वार्थी लोकांचा पिंड आहे. जर कमवलं ना गोड लागतं. या जमान्यात आपल्याकडे पैसा राहिला तर किंमत आहे. माणुसकी सोबत पैसाही पाहिजे, जोडून या धन. उत्तम व्यवहार आहे, उदास विचार हेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची भोगेला जीवखानी. महाराज इथं पाहिजे ओ, जीवन जगताना आपल्याजवळ जर पैसा नसला ना, आपली जवळची लोक सुद्धा आपल्याला किंमत देत नाही. पैसा नका राहू द्या. अहो इथं तुम्ही सर्व माता मावल्या बसलेत, भाऊ दादा बसलेत, कशासाठी इथपर्यंत आलोत आपण? सुरत सारख्या सिटीमध्ये का आलो? अरे पोटाची भूक आणि पदरी पडलेल्या गरिबीने इथपर्यंत आणलं आपल्याला. नाही तर काय आपल्याला गाव सोडायची हौस होती? काय आपल्या प्रांतात कमी होतं? पण तिकडे निसर्ग कोपतो, तिकडे उत्पन्न घटतंय, म्हणून इकडे काहीतरी कुटुंबाची आज भोगण्यासाठी इकडे आलो. पण ऐका ना, ज्यांनी शून्यापासून विश्व उभं केलं, ज्यांनी इथं घरं घेतली, प्लॉट घेतली, सर्व काही केलं, पण एक सांगू का दादा तुम्हाला, तुमच्याकडे काहीतरी आहे म्हणून तुम्हाला समाजात किंमत आहे, समाजात तुम्हाला काहीतरी डिमॅन्ड आहे. नाही तर तुम्हाला एक सांगतो, इथं आपल्याजवळ काही नसलं का रक्ताची नाती सुद्धा ओळख देत नाही, रक्ताची नाती सुद्धा आपल्याकडे पाठ फिरवतात. मग कोणावरती रुसालतो? काय अस्तित्व आहे इथं? अरे ज्यांच्यासाठी रात्र पहाट करावी ती मंडळी सुद्धा आपल्याला शेवटचा रिझल्ट देते. पैसा कमवला बापाने तर गोड लागतो बाप. आई कामाला जात असेल तर सुनेला गोड लागते. जगाची रीत इथं एवढ्या सासवा बसल्या आहेत, इथं एवढे मुलं बसलेले आहेत. अरे माणसाची किंमत घरातल्या गुराढोरापेक्षा कमी झाली. गोठ्यातलं ढोर कोणतं गोड लागतं? जे दूध देतं ना ते गोड लागतं. गोठ्यातलं ढोर दूध देतं, मालक त्याला 2दा ढेप ठेवतो, 4दा चारा टाकतो, ऊन वारा पाण्याची सर्विस सोय करतो. कारण का? ते दूध देतं ना. मला सांगा, घरात कोणत्या म्हाताऱ्याची किंमत राहील?
ज्यापा डबल येतो, जनपा आडा देवढा पैसा रचेल तो. हो सोपी नाही ना रे. हो ज्याच्याजवळ पैसा आहे, जो मुलाला सांगतो वैरे बाजार करलाय, तो म्हातारा गोड लागी. आणि ज्या म्हाताराने हात मेन पटच सोड दिन, ज्याचा काहीच राहिलं नाही त्याचं तोंड द्या का तुम्ही असं खोबरान वाटीन ग. तू जगता बी येत नाही, मरता बी येत नाही, रडता बी येत नाही, हसता बी येत नाही. कारण का? पैसा शिकवतो ना महाराज. पैसा तेरी बड़ी करामत, दुनिया गुम हो जाती है. पैसा हो तो बीबी रानी, पैसा हो तो मिले जवान. इस दुनिया में पैसा हो तो जन्नत भी मिल जाती है. पैसा तेरी बड़ी करामत, दुनिया दौड़े आती है. पैसा राहू द्या, शेमड्या माणसाला सुद्धा किंमत आहे ना. त्याला किंमत आहे. याच्यापेक्षा सांगू का तुम्हाला अजून? ज्या म्हाताऱ्याला पेन्शन आहे ना, त्याचा चेहरा पहा तुम्ही. ज्याला पेन्शन आहे ना, त्याला सकाळी सुना पण विचारतात, पप्पा तुम्हाला चहा देऊ का बिस्किट देऊ. 9 वाजता सुद्धा विचारतात, पप्पा तुम्हाला बिस्किट आणि रवा असा कालवून देऊ का डेपो कालवून देऊ. का? पैसा आहे ना महाराज. पैसा आहे ना, त्याच्यामुळे चालतं ना. हो पैशाशिवाय काही चालत. आता एवढ्या इथं सासवा बसल्यात ना, असा तब्येतवाला नाही राहता, बारीक तर लासाठी मारताना बडा घर आडापाट टाकता. पण शहरमा बोलताना म्हणताय, जो बोली तो भांडा घसडी. शहरमा असा पाहिलं तर माती घ्या. इथं लहान पोरं आहे त्यांचा विषय सोडा, पण सांगायला सुद्धा कीर्तन माशी जमाय देतात. जसं आटलो गुण तो वाशेवाल करत त्याचा. अरे काय जगताना आनंद तर घ्या. घरात आपल्याजवळ पैसा राहिला ना बाबा तर किंमत आहे. नाही तर टाकोनी पडती रांडा पोरे, अंती होती पाट मोहरे. चोखोबराय सांगतात, ही सर्व नातं गोत हा पसारा फजितखोरांचा आहे. चोखा म्हणे फजितखोर, माझे म्हणती घर. अहो आपलीच मंडळी आपल्याला धोका देत नाही. आणि आपल्याला मृत्यूकडे जाण्याच्या अगोदर मृत्यू सार पटवताना, माणुसकीचा दोरा झोपताना एवढंच करा, तुटला आयुष्याचा दोरा येर वाहू गा पसारा. आयुष्याचा दोरा कडायचा मस्तक हे पाया. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सलावादाप्रमाणे चालत असलेला हा पुण्यतिथीचा सोहळा, ज्यांची द्वितीय पुण्यतिथी आहे. द्वितीय पुण्यतिथीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या सुरत सारख्या नगरीमध्ये कष्ट करून आपलं वैभव ज्या सिरसाट परिवारानं जोडलं महाराज. गावात राहिल्यानंतर कितीही मोठं वैभव उभं केलं तर ते गाव आहे, तिथल्या वैभवाला वेगळा ओलावा आहे. पण सुरत सारख्या सिटीमध्ये येऊन आपलं विश्व उभं करणं, आपल्या मुलांना गुन्ह्या गोविंदाचं वळण लावणं, जास्त काही नाही. आपल्याला राहण्यापुरतं घर जरी बांधलं गेलं सुरत सारख्या सिटीमध्ये तरी आयुष्याची कमाई केली जाते. इथं डोकं घालायला घर राहिलं, जेवण करायला बसायला जागा राहिली तर आपल्याकडची 10 एकर जमीन घेतली जाईल एवढं एका घरात पैसा अटकावा लागतो. पण ज्या सिरसाट परिवारातील अतिशय गोड व्यक्तिमत्वाने 1-1 रुपया जमून कष्टाची चाहूल घेता घेता अतिशय सुंदर असं कुटुंब झोपत असताना, मुलांना चांगल्या पद्धतीने वळण लावत असताना, ज्यांचं द्वितीय पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, वैकुंठवासी कैलासवासी उखरडू आधार सिरसाट. उखरडू दादांचं 2 वर्षापूर्वी जाणं झाल्यानंतर चिरंजीवांनी हट्टहास केला. त्यांच्या धर्मपत्नीने हट्टहास केल्यानंतर त्यांचे दोघंही चिरंजीव आदरणीय दीपकदादा उखरडू सिरसाट हे मोठे चिरंजीव आणि लहान चिरंजीव स्वप्नील उखरडू सिरसाट. दीपक दादाने आणि स्वप्नील दादाने वडिलांच्या ऋणातनं मुक्त होण्यासाठी आज जो कार्यक्रम केला आहे आदर्शयुक्त कार्यक्रम आहे. माणसाने मरायला पाहिजे, मरतच माणूस, वाचत नाही. पण आपण मृत्यूकडे जात असताना आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले का शहरात सुद्धा आपली पोरं पुण्यतिथी करू शकतात. हे ज्वलंत उदाहरण या सिरसाट परिवारातल्या उखरडू दादांनी देऊन दिलं. धावपळीच्या कालखंडात माय जेवली का बाप जेवला का हे विचारायला टाइम नाहीये. धावपळीच्या कालखंडात आपल्या पोरांच्या डोक्यावर हात फिरवायला टाइम नाहीये. पण एवढ्याही कलियुगाच्या काळात जर हा दीपक दादा आणि स्वप्नील दादा बापाचं उत्तर द्वितीय पुण्यतिथीचा कार्यक्रम करत असेल तर मी तरी म्हणेल या आईवडिलांबद्दल एकच सांगेल, आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य
तयाची या ते माता पिता धन्य धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे आले उपकारासाठी घरच्या वैकुंठी धन्य मानेल मी. फार मोठं पुण्य असेल त्या उखरडू बाबांचं की शहरात राबणाऱ्या पोरांना सुद्धा चांगले संस्कार दिल्यानंतर त्यांचा द्वितीय पुण्यतिथीचा कार्यक्रम आनंदाने साजरीकरण करत असताना एवढा मोठा जनसमूह जर कीर्तनाला येत असेल ना तर या उखरडू बाबांचं वागणं चांगलं असेल आणि त्या वागण्याला स्वप्नील आणि दीपकने कधी गालबोट लागू दिला नसेल म्हणून हा जनसमूह इथपर्यंत आलाय. सहज नाही महाराज. शहरामध्ये माणुसकी टाकत असताना ज्यावेळेस मी इथं उभा राहिलो प्रत्येकाला स्वप्नील सांगत होता पुढे सरका कारण त्याला माहिती होतं आमच्या क्रेडिटीवर आमच्या प्रेमापोटी मंडळी येणार हो. आणि दादा जर तुम्ही एवढा मैफिलात एवढ्या शहरी विभागात एवढं प्रेम टाकलंय तर आज निश्चित तुमच्या बापाला स्वर्गात चांगली जागा भेटेल महाराज. कारण बाप तुमचा देवाच्या कानात सांगेल कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. चांगली एक प्रतिभामय शक्ती बाप देवाच्या कानात सांगेल की माझा संसार करताना मी माझ्या कर्माला प्राधान्य दिलं, माझा आयुष्याचा दोरा जपताना मी माणुसकीला प्राधान्य दिलं, मी संसाराची पंढरपूरची नगरी करताना माझ्या मुलांना ज्ञानोबा तुकोबरांचं तत्व शिकवलं. आज माझी पोरं माझ्यासाठी ज्ञानोबा तुकोबरांचा गजर करत असतील तर मी स्वतःला एकच म्हणेल ओ भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. आज त्या रघुनंदनाच्या कानात सुद्धा स्वप्नील आणि दीपकचा निरोप आज तुमचे वडील मन भरून आनंदाने सांगत असतील. मी त्या शोभाताईंचं सुद्धा मन भरून कौतुक करतो की शहरी विभागात आपल्या लेकरांना जोपासून इथपर्यंतची संसाराची घडी बसवत असताना 2 वर्षापासून पती गेल्यानंतरचं दुःख त्या मायमाऊलीनं भोगलं आहे, सोसलं आहे. आदरणीय त्या शोभाताईंचे सुद्धा मन भरून आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाला दीपक दादाने आणि स्वप्नील दादाने ज्या तत्वाने बोलवलं सनिया कंदमध्ये कार्यक्रम चालत असताना आदरणीय परमपूजनीय स्वप्नील आमचे ज्यांच्या सोबत आले आदरणीय आमचे काकासाहेब गिरडकर सुनील बाबूराव पाटील. आता सुनील काकांच्या सोबत आमचे स्वप्नील दादा आल्यानंतर तिथं तो कार्यक्रम पाहिल्यानंतर मनात एक इच्छा झाली की आम्ही बापाच्या ऋणातनं काहीतरी करायला पाहिजे म्हणून 4-5 महिन्यापूर्वीची ही तारीख दिलेली. आज ही गटिका कुठेतरी मागे पुढे होत असताना स्थिर करत असताना मी त्या सुनील बाबूराव पाटील गिरडकर आमचे काकासाहेब त्यांचे सुद्धा आभार मानेल. आदरणीय आमचे प्रवीण बाबूराव पाटील आमचे काकासाहेब दोघंही काकांचे आभार मानत असताना याच कॉलनीत या परिसरात आमचे बाबा सुद्धा राहतात दत्तू सोनजी पाटील आणि त्यांचे चिरंजीव नरेंद्र दत्तू पाटील याही पाटील परिवाराचे गिरडकर परिवाराचे आभार व्यक्त करत असताना या कार्यक्रमाला आज उखरडू बाबांचं निमित्त असेल. दीपक आणि स्वप्नीलने केलेल्या या कार्यक्रमाला संपूर्ण सुरत नगरीतील भजनी मंडळ उपस्थित आहेत, अर्गोन मास्टर आहेत, त्याचबरोबर विनेकरी आहेत, नितीनदादा आहेत. सर्व भजनी मंडळ तोला मोलाचं आहे, हिऱ्या मोत्यासारखं आहे. मला वाटतं तुमच्या भजनी मंडळाचं नाव आहे का? रामकृष्ण हरी भजनी मंडळातले सर्व सभासद हजर आहेत. सर्वांचे आभार व्यक्त करताना या ठिकाणी मृदुंगमणी आदरणीय माझे लहान गुरुबंधू आदरणीय माझा श्वास माझा प्राण माझा कंठातला स्वाभिमान आदरणीय आमचे गजाननजी महाराज स्वतः उपस्थित आहेत, नर्मदा मैया सेवक आहेत, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. साऊंडही चांगला आहे, सुंदर आहे. जागेच्या अभावी सेटलमेंट करताना थोडा जरी तुला त्रास होत असेल पण तरी तुझी चांगली सेटिंग आहे, तुझे सुद्धा आभार मानतो. आदरणीय ऑर्गनवाले दादा तुम्ही अतिशय सुंदर वाजतात. सर्व मंडळी बाबा तुमचे सुद्धा आभार. आम्हाला दिवसभर गाडी चालवून इथपर्यंत आणले आदरणीय आमचे एस के बाबा त्यांचे सुद्धा आभार. आज या कार्यक्रमाला सर्वात तोलामोलाची उपस्थिती जर असेल तर या महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संप्रदायाचं युट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी अतिशय ओल्यावाचं काम केलंय आदरणीय महाराष्ट्राच्या मातीत आणि खानदेशाच्या मातीत आशापुरी युट्यूब चॅनलचे मालक सुद्धा इथपर्यंत आलेले आहेत. उद्या 6 वाजेनंतर तुम्हाला हे दोघंही कीर्तनं तुम्हाला युट्यूबला हातातल्या मोबाईलला पाहता येतील अशी योजना या उखरडू बाबांच्या दोघं चिरंजीवांनी करत असताना लोकांना एक युट्यूबवाला भेटत नाही, पण हे स्वप्नील दादाचं दीपक दादाचं प्रेम आहे की एवढी भजनी मंडळ ही सुरत सारख्या सिटीमध्ये अवेलेबल करणं, एवढा साऊंडही एवढे युट्यूबवालेही बोलवणं आणि एवढा लांबचा कीर्तनकार बोलून त्याचा हट्टहास पूर्ण करणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण सर्वांचे आभार मानता मानता जर कोणाचं नाव राहिलं असेल तर मी एवढंच म्हणेल तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. का म्हणे माझं घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. मी अभंग घेतला चोखोबरायांचा. अभंगाचा ओलावा सुंदर आहे. तुटला आयुष्याचा दोरा येर वाहूगा
पसारा. चोखोबाराय सांगतात अरे भल्या भल्यांना मृत्यू येणार आहे. इथं सर्वांना मृत्यू येणार आहे. इथं काय आहे माहितीये का, मृत्यू येणार आहे, मृत्यूच्या दारात जाणार आहेत. पण तुम्हाला सांगू का, संसार करणारे चालले गेले, संसार करायला भले भले आले आणि संसार करणारे चालले गेले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नाथू पंतू तोही तैसा झाला. महाराज इथं सर्वच जण गेले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. भले भले संसार करायला आले महाराज, पण सर्वांनी सांगितलं येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येरती पामर जीव किती. इथं किती जरी लोक मोठी मोठी जन्माला आली तर इथं उरले. अरे रावणासारखा माणूस इथं आला, 33 कोटी देवांना घाम फोडणारा होता, इंद्रचंद्र महेंद्राला काम लावणारा होता, गणपतीकडनं काम करायचा, वरुणकडनं कार्यक्रम करायचा. एवढा मोठा रावण ज्या दिवशी मेला त्या दिवशी मंडोधरी आईसाहेब सती जायला निघाल्या आणि नारदांनी विचारलं आईसाहेब कुठं चालल्यात. हो, मंडोधरी आईसाहेबांनी असं दूर बोट दाखवलं की 33 कोटी देवांना घाम फोडणारा, इंद्रचंद्र महेंद्रावरती राज्य करणारा, 9 ग्रहांच्या मंडलीवरती पाय ठेवून बसणारा, हो ब्रह्मांड नायकाच्या कैलास पर्वतावरच्या महादेवाला घाम फोडणारा तो मृत्युमुखी पडलेला आहे. तो पाय 33 कोटी देवतांमध्ये अधिराज्य करणारा रावण मेलाय. नारदांनी पाहिलं की ब्रह्मदेव त्यांच्या डहनावरती गौराने तुपाची पडी टाकत होते, पडत पडत गेले आणि ब्रह्मदेवांना नारदाने विचारलं, ब्रह्मदेवा 33 कोटी देवांना घाम फोडणारा अयोध्या नरेशला, अयोध्याचा युवराजाला, अयोध्याच्या रामाला लंकापर्यंत बोलवणारा एवढा मोठा रावण, त्याचा एवढा मोठा पसारा हा मरू शकतो? एवढा मोठा वैभव आहे त्याचा, तो जाऊ शकतो? कीर्तन ऐकताना बुद्धीचा थोडासा कस लावा. आपला चष्मा भर कुठं लागत नाही, आपली 2 पोरं कुठं लागत नाही. 80,000 बायका आहेत, 1 लाख पोरं आहेत, 1.25 लाख नातू आहेत, सोन्याची लंका आहे. 33 कोटी देवांना घाम फोडायचा. ज्या शनिदेवाला सर्व घाबरतात त्याला उलट बांधायचा. ज्या रामाचं नाव घेऊन आपण तरले जातो त्या रामाला त्याच्या घरापर्यंत बोलवलं होतं. एवढा दिमागदार माणूस, एवढा बलाढ्य विचारवंत महापंडित महापराक्रमी, पण एवढा सुद्धा विद्वान महापंडित माणसाला सुद्धा मृत्यूच्या दारी जावं लागलं, एवढा मोठा पसारा सोडावा लागला. तेव्हा चोखोबाराय सांगतात अरे रावणासारखा माणूस मरू शकतो, राम ज्याच्या पोटी जन्माला आला त्या दशरथाचा दोरा तुटू शकतो, कृष्ण ज्याच्या अंगणात खेळला हो त्या नंदबाबाचा आयुष्याचा दोरा तुटू शकतो, अरे कृष्ण ज्याच्या पोटी जन्माला आला त्या देवकीचा आयुष्याचा दोरा तुटू शकतो. मग आपल्या संसारात आपलाही आयुष्याचा दोरा तुटेल, पण तो तुटण्याच्या अगोदर केवढाही मोठा पसारा असेल त्याच्यावर भारी भरू नका. अभंगाच्या पहिल्या चरणात तुटला आयुष्याचा दोरा, तुटला सांगतात अरे रावणाचा तुटला, दशरथाचा तुटला, रामाचा तुटला, कृष्णाचा तुटला, मग आपली काय गंमत आहे? तुम्हाला सांगू का कीर्तन ऐकणारे ऐका, आपलाही आयुष्याचा दोरा तुटेल, पण लोक संसारातली जवळची फक्त मतलबापुरती आपल्यावर प्रेम करतात. आपल्याकडनं काम सरलं का लोकांची मनस्थिती बदलून जाते. मानवी स्वभाव आहे, दगड खायले आज जिथला दिन गुतेला असतात तिथला दिन भाऊ दादा आप्पा ताई, मग तुम्हाला सारखा स्वभाव नाही, सोपच नाही. एकदा का दगड खालचा हात निघाला आपला काम सरो अनवयी मरो, सोपी गोष्ट नाही आहे. चांगल्या चांगल्यांना पैशानं शिकवलं महाराज, चांगल्या चांगल्यांना माणुसकीच्या दोऱ्यानं शिकवलं. अरे इथं आलेले सर्व सुरत नगरीमध्ये आलेली माणसं ऐका, तुम्हाला आयुष्य जोपायचं होतं, आयुष्य टिकवायचं होतं, आपल्या लेकरापोरांचं वैभव मोठं करायचं होतं, तुम्ही कष्टानं तुमचा संसाराचा दोरा जतन केला. सोपी गंमत नाही. इकडे तुम्ही जे 8-8, 10-10 घंटे काम करणारी माणसं आहेत ना, गावाकडे आले का लोकांना असा भ्रम असतो हे सुरतमध्ये गेलेत काय कमवलं नाही कमवलं बा. पण तुम्हाला सांगू का इकडे आल्यानंतर प्रत्येक घरामध्ये नजर टाकताना कोणी बाई टिकल्या लावताना दिसते,
कोणी बाई साडींचे काम करताना दिसते. गावाकडे गेलं का असं वाटतं केने काहीतरी कमवलंय बुवा तिकडे. पण ताई दादा, सुरत मध्ये असा कोणता कोपरा नाही राहिला की तिथं कीर्तन नाही झालंय. महाराष्ट्रात सोडा, खानदेश प्रांत सोडा, युट्यूबला नाव टाकलं का 2000 कीर्तन येतील. पण सुरत सारख्या सिटी मध्ये आल्यानंतर पैसा किती महत्वाचा आहे, वेळ किती महत्वाची आणि आपली माणसं किती महत्वाची आहेत ही प्रत्येक घरात नजर टाकल्यानंतर कळतं. अरे जास्त नाही, 48-50 रुपये भेटतात त्या टिकली लावण्याचे तुम्हाला. तुमचा माणूस सकाळी कामाला जातो ना, 8 वाजता कामाला जातो. मी 8-8, 10-10 दिवस या सुरत सारख्या नगरीमध्ये कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. या नवीन पोरी असतात, त्यांना संसाराचं काहीच मार्गदर्शन नसतं. परणून आले का इकडे येतात, संतती लवकर होऊन जाते. रिक्षावाला छातीवर उभा राहतो, माणसाचा डबा करायचा का पोराला शाळेच्या रिक्षामध्ये बसवायचा. सकाळी सकाळी या मायमाऊलींची धावपळ पाहावी. एक बाई हातात पोरग घेते, कुठं शाळेत त्या रिक्षापर्यंत जाते, तोपर्यंत माणसाची सकाळचा जो 2 घंट्याचा काळ आहे ना तुमच्या आयुष्यातला, माझ्या ताईंनो, दिवसभर माणूस घरी नसला की एक चिंता असते, हा माणूस जेवला असेल का, सकाळी तर गरम करून द्यावं, हा माणूस तर चालला जातो. ताई, आयुष्य इतकं सुंदर आहे ना, इतका अनमोल आहे. ज्या बाईला हे सूत्र कळालं ना संसार जतन करण्यासाठी, तिला एक एक शब्द माझा कळेल. ज्या नियमाचा राहणार आणि खोंड्यामा उभा राहणार त्यासले काही अक्कल यावं नाही. संसार सोपा नाही. या उखरडू बाबांचा आज 2य पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. आज या माणसानं 1-1 रुपयाला जीव लावला, त्या जीवासोबत पोरांना चांगले संस्कार दिले म्हणून या शहरी विभागात कार्यक्रम आहे. अरे शहरी विभागात सर्वांचे दरवाजे लावलेले असतात, कोणी कोणाच्या घरी जात नाही, कोणी मरी जा का तरी जा. खेड्यामध्ये तसं नाही राहत, आपल्या ग्रामीण भागात, आपल्या खानदेश प्रांतात तसं नाहीये. आपल्या घरच्या सालदाराच्या जरी नातेवाईकात मेलं ना तरी मालकाला रडू येतं, त्याचं नाव खानदेश आहे. आणि त्या खानदेश प्रांतातली तुम्ही माणसं आहेत. तुम्हाला हाऊस नाही इकडे यायची का आलात तुम्ही? तिकडे निसर्ग साथ देत नाही, जमिनी कोरडव आहेत काही भागातल्या. हा जो इकडचा ब्रहानपूर पट्ट्यापर्यंत दोंडाईचा सिंदखेडाचा भाग आहे ना, सिरपूरचा भाग आहे ना, इकडचा वर्ग सुरत नगरीकडे जास्त आहे. अमनेर परिसरातले लोक जास्त आहेत. जमिनी जाड्या आहेत तुमच्या, काडीच्या जमिनी आहेत. एक काळ असा होता की जमिनीची लेव्हल पाहून त्या परिसरात मुली दिल्या जात होत्या, गाव नाव पाहून त्या परिस्थितीनं त्या पोरी दिल्या जात होत्या. पण आज शेतीच्या लेव्हलवर पोरांचे लग्न होत नाही, म्हणून मायबाप तिकडे कंट्रोलचं धान्य खातात, धस जमा करतात. पण पोराला इकडे पाठवताना तुझं घर बांधलं गेलं पाहिजे, तू तिकडे सुखानं नांदला पाहिजे, म्हणून बाप पॅसेंजर असो का कोणतीही गाडी असो, डोक्यावर तिकडचं कंट्रोलचं धान्य घेऊन इथं येतो. म्हणून तुमचे बंगले बांधले गेले तिकडं, म्हणून तुमचे घर बांधली गेली तिकडं. अनेक बाया इथं तुम्ही 50 रुपये 200 रुपयासाठी दिवसभर काम करतात ना ताई, तुम्हाला सांगू का, तिकडं शेतात जाणारी बाई तिच्यापेक्षा मेहनत तुमची इकडे जास्त आहे. तिकडं शेतात जाणाऱ्या बाईला पाणी वेळेवर आहे, तिला पायी नको म्हणून रिक्षा आहे. पण इथं कुटुंब चालवण्यासाठी प्रत्येक गृहस्थी बाईचं एक तत्व आहे, बाई माझ्या माणसानं काम करता करता 2 पैसे मागे पडले पाहिजे, हा तुमच्या आयुष्याचा रंग आहे आणि तो तुम्हीच जतन करतायत. सोपी गोष्ट नाही. ज्याचं ज्याचं कुटुंब, ज्याचा ज्याचा परिवार त्याच्यासाठी गोडाच आहे. प्रत्येकाचा परिवार प्रत्येकासाठी आहे. पण इथं एक रीत आहे, जेवढी जुनी माणसांनी पैसे कमवले सुरत नगरीमध्ये चांगले स्थिर झाले ना, त्यांना अनेक सुना महादेवावरती पाणी टाकताना दिसले, पण घरात सासू सासऱ्यांची कीव करताना नाही दिसले.
अनेक अनेक पोरं मायबापाशी घरातल्या घरात बोलत नाही हो. अनेक माणसं आता काम होत नाही म्हणून सुरत सारख्या नगरीमध्ये माझं मुलाचं घर बांधलं गेलं, माझा मुलगा स्थिर झाला, स्थावर झाला म्हणून घरदार तिकडचं विकलं असेल, जमीन विकली असेल, इकडे घरदार घेतलं असेल, इकडे सासू सासऱ्यांची गावाकडची इस्टेट विकून इकडे काहीतरी स्थिर केलं. पण माझ्या ताईंनो, सासू सासऱ्यांचा इतका आयुष्याचा दोरा हलकट नका करा ग. इतका त्यांना खालच्या दर्जाचं पाहू नका. तुम्ही महादेवाच्या मंदिरात 3-3दा पाणी टाकतात आणि घरात सासूला फक्त जेवायला बस असं म्हणत नाही. कोणत्या दिवस तुमचा आयुष्याचा रंग चांगला होणार आहे? कोणत्या दिवस तुमचं आयुष्य फुलणार आहे? कोणत्या दिवस तुम्ही हे करणार आहे? मी भलेच सांगेल ताई, महादेवाच्या मंदिरात हप्त्यात एकदा पाणी टाकायला जाय. रोज रोज महादेव महादेव करू नको. पण 7 जन्माचा महादेव पदरी बांधलाय ना, त्याला एकांतात कधी रडू देऊ नको. त्याला एकांतात कधी रडू नको. माझी वेळ कमी पडेल तुम्हाला आज सांगताना. तुमची माणसं जे घर दाखवतात ना, तुमची माणसं जे घर चालवतात ना, मी तुम्हाला एकही बाईला चुकीचं ठरवणार नाही ताई. तुम्ही सर्व ग्रेट आहेत, तुमचा विचार स्थिर आहे म्हणून तुम्ही सुरत मध्ये आहेत. पण ताई एक लक्षात ठेवा, 12 घंटे जो माणूस कामाला जातो ना, त्याचाही कधी धीर हृदयाचा ठाव घ्या. 12-12 तास जो घरापासून जातो ना, हसायला काही लागत नाही. ज्या बाईला नवऱ्याची आदर आहे, ज्या बाईला नवऱ्याची किंमत आहे ना, त्या बाईला अशा विषयांवरती हसू येणार नाही. आणि जर ती अशा विषयांवर हसत असेल तर तिला आयुष्यभर धर्मपत्नी होता येणार नाही. ती बायको म्हणूनच मरून जाईल. बायको होण्यासाठी दर्जा नाही लागत, बायको होण्यासाठी सर्टिफिकेट नाही लागत. जी घरमा फक्त टरा करस, नवरा उन्हा काय जेवणा काय भुक्या राहना काय, जी टीव्हीनं रिमोट सोडायने नाही, हातमेन मोबाईल सोडायने नाही, जी घरमा फक्त टरा करस ती बायको. पण बाई, आम्ही सुरत सारख्या नगरीमध्ये आल्यानंतर माझा माणूस दवाखाना कसा करतो, पोरांची फी कशी भरतो, रिक्षावाल्यांचे पैसे कसे देतो, इथं कधी 2-4 दिवस कामाला नाही गेलं तर कंपनीवाले धोका देऊन देतात, कसा हा माणूस घर चालवत असेल, असा विचार पावला पावलाला जी बाई करते. आणि नवऱ्याशिवाय जी जेवायला बसत नाही ना, तिला धर्मपत्नी म्हणतात. ती धर्मपत्नी. आयुष्य गोड आहे. ज्या दिवशी तुमचा माणूस घरातनं गाडी घेऊन जातो ना, कधी कधी घरात भांड्याला भांडं लागलेलं असतं, आई बोलत नाही, कधी कधी पत्नी बोलत नाही. तुमचा माणूस कोणत्या तरी साच्यावरती काम करत असतो आणि त्याच्या डोक्यात तुमचे वाद असतात घरातले. जगाच्या बाजारात तुमच्या माणसावर कर्ज झालं ना, तो घाबरत नाही. जगाच्या बाजारात तुमच्या माणसाचं प्रॉपर्टी हरला ना, तो तरी हालत घाबरत नाही. पण इथं बसणाऱ्या सर्व खानदेश प्रांतातल्या ताईंनो ऐका, ज्या दिवशी तुम्ही नवऱ्याला असं सांगतात ना, संसाराच्या आयुष्याच्या पटांगणात आयुष्य सुंदर पद्धतीने चालत असताना काही काही वेळेस घरातल्या घरात भांड्याला भांडं लागलं का, काही काही बाया अशा जाड जिभीनं बोलतात, मन मामा नाही म्हणे, मन बाप नाही म्हणे, मन मामा घडी घडी या गावनं थळलंय, मन बाप नाही म्हणे देवानं, मन मामानी पसाडं मरी जायचो नाही. जसं बाशिंग सुटणं तसं या माणूस पण शांततानी, येणं मायनं आवरवा, येणं बापनं आवरवा, बट याय बर कुदी दोन दवा, पण काही कोणली किंमत नाही. जसं बाशिंग सुटणं तशी शांतता नाही. आली गलीन्या बाया तवय जातीस, तवय साड्या लयतीस, तवय सोनं करलयतीस, तवय हिरतीस, तवय फिरतीस. पण तुम्हाला सांगू का ताई, तुम्ही बोलून मोकळे होऊन जातात, पण दिवसभर तो साच्यावर या शब्दाला झुरत असतो. तुम्ही हा नाही विचार केला की तो कोणत्या मशीनवर आहे. मी दर महिन्याला सुरतला कार्यक्रम करतो. प्रत्येक दिवस तुमचा माणूस रोज डबा खाताना तुम्ही गरम खातात घरात आणि तो तिथं थंडगार खातो डब्याचं. त्याला चिंता आहे मुलांच्या शिक्षणाची, त्याला चिंता आहे तुम्हाला साडी घेण्याची, तुमची आखाजी आणि तुमची अक्षय तृतीया करण्याची, त्याला चिंता आहे गावी माईबापांना काहीतरी पाठवण्याची. तुम्ही माणसांच्या हृदयाचा ठाव नाही घेतला. तुमच्या पली बांधलेल्या महादेवाला तुम्ही ओळखलं नाही. तुम्ही मंदिरातल्या महादेवावर प्रेम करणारे आहेत.
हे माझ्या ताईंनो, मी तुम्हाला जास्त सांगायला नाही आलो. तुम्ही मंदिराच्या महादेवावरती 3दा पाणी टाकण्यापेक्षा फक्त नवऱ्याच्या नजरेत नजर टाकून त्याच्या हृदयाचा ठाव घ्या. आयुष्य गोड आहे, सुंदर आहे. 1.5 महिन्यापूर्वी सुरतला आलेलं जोडपं, जास्त नाही, गजानन महाराज 4.5 वर्षाचा पोरगा मोटरसायकलवर आलेले दैवेलच्या उड्डाण पूलवरती. रात्रीच्या पिरियडला गाडीच्या फोकस मध्ये समजलं नाही, त्या उड्डाण पूलवरनं दोघं पडले. इकडे जास्त नाही, 30-32 हजार रुपये महिन्यानं काम करणारा माणूस दैवेलच्या उड्डाण पूलवरनं पडले ना. नियतीचा खेळ पहा. दोघही जीव मेले. 4 वर्षाचं पोरग तिथं वाचलं. लोक व्हिडिओ काढायचे पण पोराच्या डोक्यावर हात नाही फिरवायचे. लोक व्हिडिओ काढत होते पण असं कोणी म्हटलं नाही की हा पोरगा यांचा मेलाय ना. अरे जगाच्या बाजारात पैसा का कमवतो माणूस? फक्त आपली लेकरं सुखी राहिली पाहिजे. का माणूस 12-12 घंटे काम करतो? आपला परिवार खुश राहिला पाहिजे. आणि कधी कधी माय मावल्या तुम्ही थोड्या भांड्याला लागलं की नवऱ्याला शब्द देतात म्हणून नशीब फुटणं पाशिंग सुटणं तशी शांतता नाही. या एका शब्दानं तुमचा माणूस मरतो बाई. एका शब्दानं घायाळ होतो. 20-22 दिवसापूर्वी सुरत सारख्या सिटीमध्ये आल्यानंतर माझा मित्र एका दुकानावरती, त्याला 22,000 रुपये महिना आहे. त्याची पत्नी त्या काही साड्यांना टिकल्या वगैरे लावते. त्यांना कुठेतरी लग्नाला जायचं होतं. सुरत सारख्या सिटीमध्ये लग्नाला जात असताना गड्यात कानात सोनं नाही म्हणून त्या बाईनं दुसऱ्याकडनं बँकेच्या 300, 350, 400च्या वस्तू घेतल्या. सुरत सारखी सिटी ही साड्यांनी प्रसिद्ध आहे. पण ज्या दिवशी घरात पैसा राहत नाही ना, जगात लाख साड्या विकवल्या जातात पण घरात बाईजवळ एकही साडी राहत नाही. कारण आपलं घरातलं तेल संपलं का कोणी शेजारी आणून देत नाही. आपले शर्ट फाटला की कोणी आणून देत नाही. माझ्या मित्राच्या पत्नीला साडी नव्हती. शेजारच्या बाईची साडी आणली, ब्लाऊज आणलं, टाचे मारून घालून घेतलं. तो दुकानाचा हिशोब करत होता आणि हिशोब करता करता माझ्या मित्राच्या पत्नीनं ते बँटेजचे दागिने घातले, साडी घातली. पण नवऱ्याला एवढंच विचारत होती, आओ दीदीचे पप्पा माझ्याकडे पहा ना, मी कशी दिसते, पहा ना माझ्याकडे. माझा मित्र खाली मान घालत होता, एक शब्द नाही बोलला. हा विषय कोणाला समजेल माहितीये का? जी बाई स्वतःच्या जिभेचे चोचले अपूर्ण ठेवते पण नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करते ना, तिला समजेल. जी बाई नवऱ्यासाठी कधी साडीवरती सोन्यासाठी रुसत नाही ना, तिला समजेल. त्या बाईनं दुसऱ्याची साडी घातली, त्या बाईनं दुसऱ्याचे बँकेचे दागिने घातले. नवरा हिशोब करत होता. मीही त्या वेळेस सुरत सारख्या नगरीमध्ये आलेलो. तो दुसऱ्याकडे गेलेला असताना त्याच्या घरात ती बाईनं साडी घातली आणि तिच्या नवऱ्याला विचारलं, अहो दीदीचे पप्पा सांगा ना मी कशी दिसते. त्यानं वरती मान नाही केली. पुन्हा बाईनं विचारलं, अहो सांगा ना मी कशी दिसते. तिसऱ्यांदा बोलली ती अजून, अहो एकदा फक्त पहा ना माझ्याकडे मी कशी दिसते. त्याच्या डोळ्यातले थेंब त्या कागदांवरती पडत होते. त्यानं निरखून आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि सांगितले, अगं तुम्हाला ही नव्हते. तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करते की हे नालायका, लग्न करण्याची हौस होती तुला पण बायको तुझ्याकडनं पोचली गेली नाही, पाय दुसऱ्याची साडी घातलीये. माझ्या सोन्यासारख्या मित्रानं पत्नीचा हात धरला आणि सांगितलं, अगं मलाही वाटतं मी तुला चांगली साडी घ्यावी, मलाही वाटतं तुला दागदागिने घ्यावे, मलाही वाटतं तुझी शॉपिंग करावी. अगं सुरत सारख्या सिटीमध्ये 22,000 रुपये आणावे ना. कधी घर भाडं चाललं जातं, कधी रिक्षावाला घेऊन जातो, कधी किराणा चालला जातो. अगं रोज डोक्यात ठेवावं मी तुला काहीतरी घ्यावं, रोज डोक्यात ठेवावं की तुला काहीतरी आणावं.
पण बाई या संसारात मी हारलो ग. मी या संसारात बेचैन झालो. मी गाडीवर बसलो का तुझा चेहरा पाहतो की तुला काहीतरी आणावं, पण संसार सारख्या कुरुक्षेत्रात रडताही येत नाही, हसताही येत नाही. काय नाही करावं, काय घ्यावं, काय नाही घ्यावं तुला. माझ्या ताईंनो, मी जाता जाता फक्त एवढं सांगेन, स्वप्न जरूर मोठे ठेवा, पण नवऱ्याच्या उत्पन्नाला शोभतील असे ठेवा. जास्त हाव पाहू नका करू. आयुष्य गोड आहे, आयुष्य सुंदर आहे. आयुष्याच्या दोऱ्याला जपा. जी बाई नवऱ्याला हा शब्द बोलते ना, माझं नशीब फुटलं, माझ्या बापाने माझं नशीब फोडलं, माझ्या मामाने माझं नशीब फोडलं, असं नवऱ्याच्या कानावर ज्या दिवशी अशी बाई बोलते ना, त्या दिवसानंतर तुम्ही रोज जरी महादेवाला पाणी टाकलं ना, तरी तुमच्या पारड्यात पुण्य पडणार नाही. रोज तुम्हाला पुण्य नाही पडणार. भलेच तुम्ही नवऱ्याच्या आपत्कालीन संकटात उभे राहा, नवऱ्याच्या वाईट परिस्थितीला साथ द्या. हजार माय मावल्यांनी असं कष्ट सोसलं, हजार माय भाऊदादाने हा सर्व प्रपंच उभा केला. आपल्या खानदेश प्रांतातही अशा रुपयाला रुपया जतन करून इथपर्यंत पैसा पोहोचवला. तुम्हीही तर जतन केला, पण हा कलियुग आहे. इथं दीपक सारखा पोरगा येणार नाही, स्वप्नील सारखा पोरगा येणार नाही, आणि बापाचा असं द्वितीय पुण्यतिथीचा कार्यक्रम करणार नाही. हे कोणाच्याही नशिबी येत नाही. कारण जिकडे नाही तिकडे मायबापाने कष्ट करावं, आणि पोरांनी मायबापाला शेवटच्या अंतिम दर्शनाला सुद्धा येऊ नये. तेव्हा चोखोबाराय सांगतात, अभंगाचं दुसरं चरण. कोणी पडती रांडा पोरे. हे जे प्रमाण आहे ना, हे प्रमाण कष्ट करणाऱ्या माणसांना नाही. ज्यांनी घर सांभाळलं, इस्टेट सांभाळली, लेकरा पोरांना वडण लावलं ना, तिथं कोणी टाकून जात नाही. त्यांच्यासाठी रडतात. कारण त्या सूत्र आहे लोकांचं. ज्यांना संसार समजला ना, त्यांच्या डोक्यात एक तत्व नांदतं, मरणा आधी सावध व्हावे, कीर्ती करो नि मरावे. कीर्ती डोक्यात राहते. पण काही काही वेळे काही काही पोरांना, काही काहींना बापही कळला नाही, काही काही बायांना पतीही कळला नाही. आणि नाती किती गंभीर असतात, नात्यांमध्ये काय प्रेम असतं, पण एकदा का स्वार्थ दळला, जगायची इच्छा आपापली उरली का संसार आपल्याला दाखवतो. 2च वर्ष कोरोना आपला आला होता, 2च वर्ष कोरोना आला होता. जर गरमान नवरा बायकोल कोरोना घेतला तर असा मार्का डोऱ्या सांगत की ते एरमेकडे सोपा नाही होता कोरोना. एरमेकडे दकेत नाही लोक. काही काही व्हिडिओज माझी बाई काठी बांधीसन, चंपा बांधीसन, भाजी टाकी. इथला जमाना बाई. तुम्हाला सांगू का, कोरोना खरंच चांगला होता बाबा. त्याने माणसाला माणूस पण शिकवलं. कोरोना चांगला होता, पण कोरोना काही काही असा नीट होई घ्या, ज्या असा ड्रुक ड्रुक करत पैसाच ना जीवर त्याच्या अशा 5 वेळा डिले होई घ्या. ज्या असा पैसासवर गोष्टी करत ना, त्याचा पोरे शिलगावाला सुद्धा घेत नाही. ते चांगला चांगला असता मायबाप दुसरा माणसाची शिलगाई दिनात, पण पोरे गया नाही. मग अजून काय म्हणाल तुम्ही, टाकून पडती रांडा पोरे. अंती होती पाठ मोरे. ज्यांना ज्यांना कोरोना झालाय ना, तेच एक सावा फक्त बेड द्या. आणि तुम्ही एवढं विचारा, काय म्हणत बरं कोरोना. तो माणूस एकच सांगत नाही, बरं भाऊ रेल्वे डोकं लावा ना, पण कोरोना पण जावा नाही. हो, मला जर विचारलं ना तुम्ही, गजानन बाबा काय म्हणत बा कोरोना, मला सुद्धा कोरोना नीट कट्टा केले. मला सुद्धा कोरोना झाला होता. ते गली माशी ते नर्स डबडली सण फिरतात. आता त्या मोठ्या भाऊजा आहे आमच्या नर्स. आता खेड्यामध्ये वहिनी, मोठी वहिनी, दाखली वहिनी, बडा वशिला ना माल बडा भऱ्या. आणि आमच्याही मोठ्या वहिनी सरकारी दवाखान्यात आणि त्या कोरोनाच्या कालखंडात असे ते फिरत होते, डबे घेऊन. त्या एवढा डबा राहत नाही. आणि मी लोकांमध्ये चरचर करत म्हणतो, ऐ शेंबड्या आजार येऊ, चांगलं नाक शिकडी काढो, बटी मैमाटी निघास म्हणतं. आणि काही बी उतरून लयच म्हणतं सरकार. ते आमच्या मोठ्या भाऊजाईनं ऐकलं, म्हणे भाऊ चरचर करू नको, गर्दाकाला पोरे, जर कथेन वारगल येऊ ना बट घरशील गाई दिशी.
पहिले चेक करिले आमना 15 किट आहेत 14 लोक चेक घ्यात एकच किट राहिले चेक करले आता त्या मोठ्या भाऊजाया आता आपल्या खानदेशात भाऊजाईचं नातं म्हणजे हक्काचं थट्टा करण्याचं नातं आता त्या सर्व दोघं तिघं भाऊजाईंनी एक केलं म्हणे अवडंगराला चेक करल्या हा बिगन गावे गावे फिरस आता त्या बट्ट्या भाऊजाईसनी त्या मोठ्या भावांनी आग्रह केल्यानंतर त्याशी मला असा आडा पाडा काय काढी काढीन काय नाही अशी म्हण नाक मा घाली नाशी खंगाई काय सोनं काढ का चांदी काढ असं पिव्या जरक निघणं आणि अशी लगेच अशी दाखली एक बाटली मग टाक आणि तर लगून मी असा चर मध्ये शेंबडे आजार येऊ चांगलं नाक शिकडी काढून त्या नर्स असणे जो मन नाक म्हणती काढी काढीन जवळ शिकडू मी हाची हाची बट्या भाऊजाय म्हणे कावा बोकड्या कोटला आहे अहो इथला जोर जर मग आता भाऊजाईन जवळ बोलता येत नाही इथला चर करून म्हणतो आहे का आजार खोटा आहे लबाडे आणि मग त्या नर्स तो रिपोर्ट घेऊन आला म्हणे महाराज सर कर नका आमना 15 किटा होतात 14 लोकेसले काही नाही पण तुमले 70% दिकी राय ना म्हणा वा म्हणपा 100 लोके उभा मॅडम फक्त इथलीच बोलली तुमले 70% दिक राय ना एक बी दिकी नाही म्हणपा कोणी वट्टावर तर कोणी धाबावर मी 1 लाख कसा गली मा मनकडे कोणीच दकी नाही बटान बडा पै घ्या मी 1 लाख उरणू गेली म्हणाय रे मी असं आमना घर जावा लागलो कोण असा दरवाजा जर उघडा राहिना त्या बाया असे दाखवला पुरे घर मताने छिलक रे मरी जायचो तो लागी घ्या रे ओ तो आता वै रे बोकडा तरी संचल घर मागाले जरासा दल्ला दुल्ला वटावर बटेल ना त्या दल्ल्या गटाना करत चटनगर महाबहिणा तो गिरा दल्ला दल्ली तसा अंग सोडू सोडू करे मी असं घरी जाता जाता विचार केला म्हणतो हो म्हणा बा काय चंडाय आजार म्हणतो हो मालेच बिलग ना लोके माले असा दकी दकी पयत जसं काय मी कपाशी ना गते बोत्या मन कंबरले बांधलो जंतूच ना मी असा फेकू बा तेचली आता लोक घरात शिरले ना गजानन बुवा मला काही वाटलं नाही अरे जी लोक ज्ञानोबर आहे ना झाली नाही चोख उभं आहे जसा घरी जायला लागलो तसं जोनी तो माल दरवाजाला येत कोणी खिडकी वाटी दाखी कोणी दारांनी फै वाटी दाखी लोकांनी दरवाजा लावला मला काहीच वाटलं नाही दादा पण खरा पश्चाताप केव्हा आला मी आमना घर पागू आणि आमनी बाई दुसऱ्या वट्टावर कुदीसन सांगे तुम्ही घर नका या म्हणता रातना पॅकेट लई नव्हतं तुम्ही घरमा या कीर्तन पॅकेट लई नव्हतं तुमले पिवी खिचडी टाक दियो तुमले उडीदा पापड बुन दियो तुमले चिकनीन पापड बुन देऊन आज लागी घेऊ तर घर नका या महाराज मी त्या घरकडे दखू म्हणतो वो म्हणा बा कर्ज काढी सन घर बांध इथलं दांडग शावर लाव मालका अंग दवाल बी बेटावनी त्यान काले माले का कोरोनाचा अंगण मग अंग दवाला या ते मी असं दांडग घरकडे देखू म्हणतो वो म्हणा बा पैसा उचली सन बांध बाई माल सांगे तुम्ही आता 15 दिन वावर मारा मी एक वायरनी थैली देश एक चादर देश एक गल्ला देश एक ताड देश एक बिस्लरीन बाटली देस तुम्ही 15 दिन वावर मारा म्हणतो हो म्हणा बा मी त्या घरकडे देखू म्हणतो परदेशी आना भी नाही जाना भी नाही 15 दिन वावर मारायनू जर शिवार माहित कोणी असं गाडं बी दिक ना माले मी त्याला आका मारू बो बावड्या तो म्हणे नाही रे बो तुन पाय येऊन का तुला आयरली जाऊ एक बी जण मनकडे ये नाही माल बघतो कोणा फोन येत जेस ना मी पैसा उचलेलो होतात घर बांधायला तेच ना मला तेच ना फोन येतो हॅलो महाराज तुमनं जैन अकाउंट आहे का तुम्ही वहिनीन कानवर टाकिले का आणि मी तो त्याला सांगू हो म्हणा बाप हो बापरे म्हणा काही खरं नाही तो मालता तर नाही काय करी करीचे हो भाऊ तू बाईन कानवर टाकेले ना घरवालाच ना कानवर पोरे सोऱ्याच ना कानवर टाकेले ना मी तो हो म्हणा बाप हो बापरे काही खरं नाही आणि मी कोणले पैसा लावचे असले मी वाटेल होता त्या मालीच्या तुनी तर काही गोटखोरी नाही आता तर तुला गौऱ्यावाला असले मी फोन लावायला जायले महाराज पण 1:30-2 वाजता कुठेतरी बाई डबा देताना यायची असं वाटे बट गाव शिलगू जाऊ द्या पण आपलं धर्मपत्नी आपला मागेशी खरं सांगे श्री स्वामी समर्थ भिवू नको तुझ्या पाठीशी आहे ती जशी येताना दिशी असा त्यांना फुलू मी तर बट दुनिया शिलगी जाओ
पण आपली बाई आपल्या डबा देवाली राहिली, पण ती बी अशी डबा देवाला 1:30-2 वाजता ये अशी त्या रिक्षा इथली उभी राहे आणि तटेंग आवाज दे, माऊलीन बाप औ डबा खाई बी ले जा, दुई बी ले जा आणि सॅनिटायझर मारी सुकाडी बी ठेव जा. आणि असा येणीना चटका दिसन सांगितली मला बाय. आणि मग मी तीनकडे देखू म्हणतो, हो म्हणा बा तुले वड साजरी पौर्णिमानी 700 जागेवर 1100 साडी लव मी, आणि तू मला बाय कराय नाही, फक्त मला घर येऊ दे. त्या साड्या बिन तो वड बी नाही उपाडी फेक दिना ना. तर मग म्हणतो आखो पुढे जायची तीन माग फिरायची, डबा उचलच का नाही बुवा. आखो पुढे गेली का हात द्यायची ती बाय. महाराज ती अशी बाय करायची, मी तिच्याकडे पाहायचो आणि मग मला वाटायचं महाराज की आपल्या जगात आपल्याला कोणीच महत्व देत नाही, आपलं काय कोणीच आपल्याला किंमत देत. तेव्हा ती मला पाठ मोहरे व्हायची, मी माझं माझं म्हणायचो नाही रे नाही कुणाचे कोणी. स्वतःची अर्धांगिनी सुद्धा जेव्हा पाड द्यायची ना, तेव्हा एकच केलं, गळ्यात अशी माडा काढायची आणि फक्त विठ्ठल नावाचा जप करायचा. अवघे निरसोनी काम घ्यावे नाम विठोबाचे. रात्रंदिवस त्या कोरोनाच्या काळात नाम जप केला ना, त्याचा फायदा एक झाला, कोणाला कोरोना गाजला तो आम्हाला कोरोना साधला महाराज. आम्हाला कोरोनानं खूप दिला, कोरोना नंतर आमचं पारब्ध उदयाला आलं. पण एक शिकलो महाराज, आपल्यावर आलं का आपलं कोणीच नसतं, काही कोणीच नसतं. मग कळतं अभ्राची सावली जाईल रया, कवनाचे मायबाप कवनाचे गुणगोत मुर्ग जडावत. हो मग कळतं नोहे हा तुझा परिवार, धनदारा पुत्र जन. हे सर्व आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं होतं, क्षणोक्षणी करावा विचार. याच्यासाठी सूत्र दिलं होतं साधूंनी, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. कारण या संसारात आपलं जास्त दिवस राहणं नाहीये. वस्ती कर वस्ती आला, प्राप्त काढी उठून निघेल. कारण का पक्षी अंगणी उतर संसारात राहावं लागेल मला. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहते, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. हे नादबाबा सांगतात. पण नामदेव महाराज संसारातलं सूत्र सांगतात, उडाली पक्षीने निघाली आकाशी, चित्त बाळा जवळी ठेवून या, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग मी सुखे असेन का संसारी. संसारातली अवस्था सांगतात, धेनू चरे बनी चित्त वत्सावरी, तैसे माझे मन राहो का ईश्वरी, मग मी सुखे असेन का संसारी. दुडी भरी दुडी सखीशी गोष्टी करी, चित्त दुडी भरी, तैसे माझे मन राहो का संसारी, मग मी सुखी असेन का. साधूंनी एक सांगितलं, तुला पटेल तेवढा या देहाने संसार कर, पण तू मनाने परमार्थ कर. आणि जर मन ऐकत नसेल तर मनाला सांग नको नको मना गुंतू माया झाडी. मन ऐकत नसेल तर सांग मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. मनाला सांग प्रपंच ओसरो संसारातलं सूत्र ओळखलं होतं. इथं ज्यांच्यावर आपण प्रेम करावं ना ते आपल्याला धोका देतात, ज्यांना आपण जतन करावं ना ते आपल्याला एक दिवस डोळ्यातनं अश्रू काढतात, ज्यांच्यावर आपण निस्सीम कृपा करावी ते एक दिवस 4 लोकांमध्ये आपलं नाकाचं पाणी उतरवतात, त्याला म्हणतात संसार. तो संसार आहे. इथं बरेच जण आहेत ना आपल्याकडनं रडून रडून काढून घेतात आणि आपल्याचकडनं हसून हसून सांगतात, या गली आली मग फिरणारा बी उदबत्त्या काही घरे डुकणारा चांगला नाही राहत. काही काही आपला पण गोड बोली जण काढले तर आपला घर कसा डबा रचेले कसं काय रचेले. एखादं आपला घर फिरीसन दुसऱ्या घर दोन एक लक्षात ठेवा.
दुसऱ्याच्या संसारात आग लावणारा आणि दुसऱ्याच्या संसारात किडे पडणारा, याला किडे पडून मरावं लागतं. भोग तो ना घडे संचिता वाचोरी. हो, सोपी गोष्ट नाही आहे. इथं एवढी जनरेशन तरुणातली पोरं बसलेत ना. एक लक्षात ठेवा दादा, माझं कीर्तन आता फक्त 10 मिनिटं चालेल. 9:30ला कार्यक्रम सुरू झाला, 11:30ला कार्यक्रम थांबवावा लागेल. प्रत्येक शहरीकरणातल्या पोरांना सांगेल, आदर्श घ्यायचा असेल तर या दीपक दादाचा घ्या, या स्वप्नीलचा घ्या, की आपली परिस्थिती नाजूक जरी असली तरी आपण माता पित्यांच्या ऋणातनं मुक्त व्हायला पाहिजे. माता पित्यांचा काहीतरी आपल्यावर भार आहे. अरे कधीतरी रामासारखा विचार करा की त्रिभुवनातलं सुख अयोध्याच्या नगरीत चालत होतं, पण बापाने सांगितलं, बेटा तू 14 वर्ष वनाला जा. पोरगानं हसत हसत ते राज्य स्वीकारलं. असा पोरगा जन्माला येण्यासाठी मायबापाची कूस पवित्र पाहिजे. असा पोरगा घरात आणण्यासाठी. आता राम नाही येणार, पण रामाचं आचरण डोक्यात घ्या. आता कृष्ण नाही दिसणार, पण कृष्णाचा विचार डोक्यात घ्या. कलियुगाच्या काळात जर स्वप्नील आणि दीपक हे कार्य करत असेल ना, तुम्हाला सांगून जाईल, आज एवढी पब्लिक कार्यक्रमाला येत असताना, एवढा चांगलं नियोजनाचा भार करत असताना, आज मुकुर्डू दादांना जर गरुड पुराणाच्या माध्यमातून 3 मिनिटं देवाने या कार्याला साक्षी ठेवायला पाहायला पाठवलं असेल ना, आज हे दादा ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून लेकरांना सुखाचा संसाराची घडी बसवताना, आज माझ्या लेकरांनी माझ्या जीवनातली सोनेरी क्षण पंढरपूरच्या नगरीसारखा केला. आज देवाच्या कानात उखरडू बाबा सांगत असतील, याचसाठी केला होता हट्टहास, याचसाठी केला होता हट्टहास. स्वप्नीलचं कार्य पाहून, आज त्या दीपकचं कार्य पाहून बापाला स्वर्गात स्वामीपान वाटत असेल की याचसाठी केला होता हट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता त्यांचा आत्मा एकच बोलेल, आता निचंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या. आज एवढी गर्दी या कार्यक्रमाला आल्यानंतर त्या शोभाताईंच्या आत्म्याला एकच हर्ष वाटत असेल की कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाव मंगळाचे तेने गुणे. महाराज, पोरांनी जर चांगलं वळण घेतलं, पोरांनी जर चांगला विचार घेतला, मायबापाला स्वर्गातली मुक्ती आवडत नाही, स्वर्गातला आनंद आवडत नाही. शेवटच्या काळात पोरं जर ताब्यात राहिली, सून ताब्यात राहिली, कुटुंब जर ऐकून राहिलं, तर मायबाप देवाला सांगतात, तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी अनाथा दिवसचारी खेडीमेडी. पण हे प्रत्येकाच्या मायबापाच्या नशिबी राहत नाही. काही काही माणसांच्या मायबापाने खूप कष्ट केलं, पण पोरं जो धोका द्यायचा तो देतात, म्हणून चोखोबाराय सांगतात अभंगाच्या 3ऱ्या अवघे सुखाचे सांगती कोणी कामा नाही, आणि ती संसारात शेवट आपल्याला कोणी कामाला येत नाही. इथं बसणाऱ्या सुरत नगरीमध्ये असणाऱ्या सर्व कष्टकऱ्यांना ऐका, जी 35च्या आतली पोरत ना कानाचे पडदे खोलून ऐका, हातातला मोबाईल जरासं चिवणं बंद करा. ओ तुम्ही एक लक्षात ठेवा, मायबापांना आयती इस्टेटीवर 4Gचा रिचार्ज मारायला काही वाटत नाही. आपल्या मायबापाचं कष्टाची जाणीव जर राहिली ना, तर कष्टाचा विषय ऐकायला डोळ्यातनं पाणी येतं. जर ग्रामीण भागात आजही एखादा पोरगा मातला ना, तर एखादा काका चुलता कानपटीत ओढू शकतो, पण शहरात तसं वातावरण नाहीये. शहरात माझं माझं म्हणून आपल्या घरामध्ये दडपून ठेवणाऱ्यांना ऐका, हा कलियुग आहे. इथं जे काही 35च्या आतली पोरं कीर्तन ऐकतात ना, त्यांना जाताना शेवटचा संदेश सांगून जाईल, तुमचा बाप 10-15 घंटे काम करतो ना, तर तुम्ही एवढंच डोक्यात ठेवा की आपल्या हातातली विमलची पुडी, आपल्या हातातली गुटखा, आपल्याला लागलेलं व्यसन, हे आपल्या बापाचं कष्ट पाहून थोडं बाजूला ठेवा. या एवढ्या इथं पोरी कीर्तन ऐकायला आल्या आहेत. प्रत्येक पोरगीनं मायबापाची जाणीव ठेवा. तुमचा बाप गावावरही पोट भरू शकला असता, पण माझी पोरगी शिक्षण करून दुसऱ्याच्या घरी नांदायला जाताना माझ्या पोरीनं चांगलं घर भेटायला पाहिजे म्हणून तुमचा बाप कष्ट करतोय. आज एवढ्या सुरतमध्ये या पोरी परणून आल्यात ना, तुमच्या बापानं अशा माणसासोबत तुमचं लग्न केलं की तुम्हाला उन्हात जायला वेळ नको, तुम्हाला शेतात जायला काम नको. सुरत पाहून का दिलं? तुमच्या बापाला हे माहित नव्हतं का तिथं हिचा बंगला नाहीये,
ही भाड्याच्या घरात राहील, हिचं छोटस घर राहील, पण तुमच्या बापाच्या डोक्यात एक सदैव जिवाळा होता, हिचं घर छोटं राहिलं चालेल, पण ही 2 वाजता शेतातनं कामावून येण्यापेक्षा ही तिथं साड्यांना टिकल्या जरी लावेल ना तर ती तिचं पोट तिकडे भरू शकेल, म्हणून तुमच्या बापाने सुरतमध्ये दिलं होतं तुम्हाला. मग आता तुम्ही संसार चांगला केला ना तर आता 2च गोष्टींवर लक्ष द्या. पोरांना चांगले संस्कार द्या आणि त्यांना शिक्षणाची चांगली पकड द्या. जर उद्याच्या येणाऱ्या कालखंडात तुमची पोरं चांगले शिक्षण करणार नाहीत आणि जर त्यांना चांगले संस्कार राहणार नाहीत तर तुमच्या पायऱ्या कोणी चढणार नाहीत. कारण आजच बऱ्याच पोरांचे लग्न होत नाहीयेत, मग आज जी पिढी जन्माला येते तिचं काय करणार आहेत आपण? गावोगावी पोरींची संख्या कमी नाहीये, पोरी भरपूर आहेत. आम्ही रोज अख्खा खानदेश पिजून काढतोय. महाराष्ट्रात भरपूर कीर्तन आहेत, अनेक कॉलेजमध्ये पोरी भरपूर आहेत. मुलींची शिक्षणाची पातळी उंच झाली, मुलांची व्यसनं अधिक झाली, मुलांना लागलेले व्यसनं, मुलांचं कमी झालेलं शिक्षण. म्हणून बाप पोरगी देताना 6दा विचार करतो की कोण्या पायऱ्या चढाण्या कोण्या नाही चढाण्या. आजी पोरं निर्वेशनी आहेत. सुरत सारख्या सिटीमध्ये ज्यांनी प्रगती केली ना त्यांच्या घरी कोणीही पायऱ्या चढून सांगतं की आमच्या संबंधाला स्वीकारावा. पंचेसना पोरेसना ठिकाणच नाही. सर्व गोष्टीनं व्यसनानं भरकटलेलं घर. पोरांना काही वाटत नाही हो, पण रात्र दिवस मायबाप काय चिंतेत जडतात. त्या मायबापाला विचारा काय होतं. बाप समजणं इतकं सोपं नाही. बाप झाल्याशिवाय कळत नाही. 35शीतली पोरं ऐका. आपण ज्या दिवशी बाप होतो ना त्या दिवशी आपल्याला बापाचं तत्व कळतं, पण तोपर्यंत आपला बाप चालला गेलेला असतो. बाप कळाला घरातल्या पोरांना नाही कळाला. बाप कळाला या महिला वर्गाला. अर्ध्या रात्री जरी या बायांना बापाचा चेहरा आठवला ना, समोर गुलाबजामुनाची थाटी राहू द्या तरी पोरींना जात नाही. कारण त्यांना माहितीये की माझा बाप माझ्या लग्नाच्या वेळेस किती लोकांचे पाय पडत होता आणि किती लोकांचा हात जोडत होता, किती तोलतोल करत होता. पण आज बापाची कंडिशन अशी झाली आहे, एकेका बापाला जर 4 पोरी राहिल्यात ना तर पोरीचं लग्नाचं टेन्शन नाही बापाला. पण 4 पोरींच्या पाठीवर एक जरी पोरगा राहिला ना तर रात्री झोप लागत नाही बापाला. बाप चिंतेत राहतो. हे 35शीतल्या आतल्या पोरांनो, जर बापाची चिंता जाळायची असेल तर बेट्यांनो निर्वेशनी राहा. पैशाला जीव लावा. पैशाशिवाय समाजात किंमत नाहीये. पैसा राहिला तर कोणीतरी आपल्या घरी चढेल, कोणीतरी आपल्याशी बोलेल. आणि हे जर सूत्र तुम्हाला जिवंतपणे कळलं नाही तर तुम्ही तुमच्या बापाला धोका देतात, तुम्ही फजितखोर आहात. हे चोखोबाराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या स्वप्नील चोखा मने फजित खोर माझे माझे म्हणती घर. चोखोबरांचा मृत्यूसार पटवणारा अभंग तुटला आयुष्याचा दोरा आदरणीय उखरडू बाबांच्या या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्तानं घेत असताना
या कार्यक्रमाची रूपरेषा आदरणीय परमपूजनीय दीपक उखरडू सिरसाट आणि स्वप्नील उखरडू सिरसाट यांच्या माध्यमातून जरी होत होती तरी कार्यक्रमाचं आयोजन सुनील बाबूराव पाटील गिरडकर, प्रवीण बाबूराव पाटील गिरडकर यांच्या माध्यमातून इथपर्यंत येणं झालं. आदरणीय आमचे बाबासाहेब दत्तू सोनजी पाटील, नरेंद्र पाटील, आदरणीय आमचे काका यांच्या माध्यमातून इथपर्यंत येणं झालं. या कार्यक्रमाला आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक, त्याचबरोबर या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलचे मालक राकेश दादा यांची सुद्धा उपस्थिती झाली. तुझं साऊंडचं नाव काय भैया? श्री हरी साऊंड सिस्टीम, तुमचेही आभार. खानदेश प्रांतातील आलेले सर्व तरुण मंडळी तुमचे सुद्धा आभार. माऊली